नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे. भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत 15 दिवसांत पितृपक्ष केले जाते. श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे. महाभारत काळात द्वापार युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख केलेला आहे. महाभारताच्या पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर संवाद इथे सांगितलेला आहे. कर्णाची पितृपक्षाशी संबंधित कथा आहे. मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले, पितृपक्ष का करतात आणि त्याच्याशी कर्णाशी काय संबंध आहे, ही संपूर्ण कथा इथे मी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही. यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल. इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. त्याने देवराज इंद्रांना अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्यांना सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे, कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही, म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न, पाणी, वस्त्रदान केले. असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून 15 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले. श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते, तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते. वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पितर तहानलेले राहतात. त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. तर ही कर्णाशी संबंधित कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.